Hello friends, I hope all of you are doing well. So let's discuss the last form of the equation of the line, that is normal form. बघा आतापर्यंत आपण 4 फॉर्म बघितलेले आहेत, that is slope point form, 2 point form, slope intercept form आणि डबल इंटरसेप्ट फॉर्म. हा लास्ट फॉर्म आहे, दॅट इज टू फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन. लाईनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपण नॉर्मल फॉर्म यूज करतो. कधी बघा डायग्राममध्ये मी एक्सप्लेन केलंय. वेन वी ड्रॉ द लाईन यल हिअर having the equation ax plus by plus c equal to 0, and if we draw the perpendicular from the origin to the line L, आपण ओरिजिन पासून या लाईन वरती काय केले, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, त्याचं नाव आहे ON, आणि that perpendicular makes an angle alpha with the positive direction of x axis. Similarly that line L making an angle beta with the positive direction of x axis. जर असं असेल, लक्षात ठेवा, this is the required equation of line x cos alpha plus y sin alpha equal to p in normal form. याच कन्सेप्ट वरती एक सिंपल एक्झाम्पल बघितले आपण. द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द लाइन हैज लेंथ 5 units and perpendicular makes an angle of 30 degree with the positive direction of x axis. Then find the equation of the line. नीट लक्ष द्या. जर परपेंडिक्युलर तुमचा अँगल दिलाय सर, म्हणजे काय दिलाय त्यांनी, एक तर p ची लेंथ दिली आहे. किती दिली आहे p ची लेंथ बघा sir, they have given length of p will be 5 units and alpha equal to 30 degree. So we can easily find out the equation of the line. काय येणार होते, x cos alpha, alpha ची व्हॅल्यू इथं 30 डिग्री आहे, प्लस y sin alpha that is 30 डिग्री इक्वल टू 5. सिम्प्लिफाय करा सर, सोपा क्वेश्चन आहे. cos 30 किती असतं सर, आय थिंक √3/2 प्लस y इंटू साइन 30 किती असते 1/2 इक्वल टू 5. सर थ्रू आउट द इक्वेशन आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, सर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ना, म्हणजे काय येईल ते √3x प्लस y इक्वल टू 10, अँड दिस विल बी युअर फायनल इक्वेशन ऑफ द लाईन गाईज. ओके, सगळ्यांना समजलं गाईज. फक्त आपण त्या फॉर्ममध्ये थीटा म्हणजे अल्फा आणि लेंथ पी ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, त्याच्यावरून आपण इक्वेशन ऑफ लाईन फाइंड केलेलं आहे. ओके गाईज, सेम कन्सेप्टवरती मी एक आपल्याला एक्झाम्पल देणार आहे. आपल्या सगळ्यांनी त्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. Find the equation of the line normal or perpendicular making an angle of alpha equal to 150 degree with the positive direction of x axis and length of perpendicular p equal to 10 units. Then find the equation of the line. Okay guys, हे दोन गिवन आहे, तुम्हाला याच्यात ठेवायचं आहे आणि मला फायनल जे इक्वेशन येते ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके गाईज, थँक्यू सो मच गाईज. आय होप सगळ्यांना हा कन्सेप्ट समजला असेल. Thank you so much. See you in the next session.